शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2025 येऊ घातलेले आहे। त्याच्या परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे। त्यासोबतच टेट 2025 संदर्भात एक महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन आलेला आहे। दोन्हीही महत्त्वाच्या अपडेट आपल्याला आता पाहायचे आहेत। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। चला पाहूया ही महत्त्वपूर्ण अपडेट। येत्या 23 नोव्हेंबरला TET परीक्षा होणार आहे मित्रांनो। राज्य परीक्षा परिषदेकडून जोरदार तयारी चालू झालेली आहे। तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की राज्य परीक्षा परिषदेकडून येत्या 23 नोव्हेंबरला राज्यात TET परीक्षा घेण्यात येणार आहे। 1 ते 5 साठी पहिला पेपर असतो, 6 ते 8 साठी दुसरा पेपर आणि या दोन्ही पेपरसाठी जी TET परीक्षा पात्रता परीक्षा लागते ती परीक्षा येत्या नोव्हेंबरला होणार आहे आणि यासाठी राज्य परीक्षा परिषदेकडून संपूर्ण तयारी झालेली आहे। याच्यामध्ये त्यांनी 2 तारखा काढलेल्या आहेत, एक आहे 16 नोव्हेंबर आणि दुसरे आहे 23। मात्र MPSC आणि UPSC बाकीच्या या परीक्षांचं वेळापत्रक पाहून या दोन्ही तारखेपैकी एका तारखेला फिक्स परीक्षा होणार आहे। त्याच्यामध्ये 23 नोव्हेंबरच जास्त करून आपल्याला परीक्षा घेण्यात येण्याची तारीख राज्य परीक्षा परिषदेकडून कळते आहे। त्यासोबतच ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार नाही। TET परीक्षा ही ऑफलाईन मागल्या वेळी पण ऑफलाईनच झाली होती, आत्ताही ऑफलाईनच परीक्षा होणार आहे। TET साठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा। खूप चांगला अभ्यास करा। TET साठी 2 महिन्याचा अवधी आता राहिलेला आहे। ऑक्टोबर आणि सप्टेंबरचे काही दिवस शिल्लक आहेत, नोव्हेंबरचे 20 दिवस सापडतील। अशा प्रकारे 1-2 महिन्याचा अवधी आपल्याला मिळतो आहे। TETचा चांगला अभ्यास करायचा आहे। आता आपल्याला TET झाल्यानंतर टेट परीक्षा 2025 या संदर्भात काय महत्त्वाची अपडेट आहे ती सांगायची आहे। तर TAIT 2025 जे आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की अभियोग्यता चाचणीचा जो राखीव निकाल होता म्हणजे जे DED किंवा BEd धारक जे होते त्यांचा निकाल जो बाकी होता यांच्यामध्ये 3000च्या पेक्षा जास्त उमेदवार यांचा निकाल लागायचा होता, बाकीच्यांचा निकाल लागला होता। टोटल 6000च्या वरती उमेदवार होते। मग यांना 15 सप्टेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे। 15 सप्टेंबरपर्यंत त्यांना माहिती भरावी लागणार आहे, अन्यथा त्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार नाही। जे उर्वरित आहेत त्यांचा निकाल हा 15 सप्टेंबरपर्यंत त्यांनी माहिती भरल्यानंतर त्यांचा निकाल जाहीर करण्यात येईल। हे कोण उमेदवार आहेत किंवा हे कोण अभियोग्यताधारक आहेत तर जे अभियोग्यताधारक ॲपेडमध्ये होते म्हणजे ज्यांचा DL ED किंवा DED किंवा BEdचा जो राहिला होता असे उमेदवार। आपल्याला माहिती आहे हे परीक्षेला 6320 उमेदवार बसले होते, त्यापैकी 3187 उमेदवारांचा निकाल आपल्याला राखीव ठेवण्यात आला होता। त्यामुळं आपल्याला आता ह्या निकाल हा लागणार आहे। मात्र यांनी 15 सप्टेंबरपर्यंत जी MSC पुणे हे ऑफिशियल वेबसाईट जी आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची त्याच्यावरती जाऊन आपले सगळे जे डॉक्युमेंट राहिलेले आहेत हे सगळे अपलोड करावे लागणार आहेत। ठीक आहे, ह्या 2 महत्त्वाच्या अपडेट होत्या। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।